स्टार्ट. तर नमस्कार मित्रांनो, मी दिवेश दसम. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश. तर मित्रांनो, आजपासून होळीला सुरुवात होते. आज पहिला होम आहे. आज फाग पंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज पहिला होम आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे होळीवर शेवरा आणायला. तर आत्ता आम्ही निघालो आहे शेवरा आणायला आणि आत्ता इथे दर्शनच्या इथे आलो आहे ताशी न्यायला. 2 ताशे आहेत तिकडं, अजून ताशे लागणार आहे आम्हाला. तर आम्ही घ्यायला आलोय. दर्शन आहे घरी? दर्शन दर्शन काकी दर्शनच्या घरी कोण नाही वाटतं. बघूया. काके अगे ताशा होतोय. तर मित्रांनो, शेवरा उभा करण्यासाठी इथं आता आम्ही नॅम काढतोय, खड्डा काढतोय. बघा इथे. आणि इकडे ताशे वगैरे ठेवलेले आहे बघा, ताशे ढोल. आणि आता आम्ही चाललोय आंब्याच्या फांदी आणायला. आंब्याच्या फांदी सुद्धा लावतात आणि फणसाचा पारा आणि एक मेस असे लावतात. तर आम्ही आता चाललोय आणायला. चला रे, कोयती घे कोयती. ये पोरांनो चला ये. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहे आंब्याच्या फांदी आणायला. तर आता आम्ही आलेलो आहे बघा. हा आंबा आहे, याच्या आपल्याला फांद्या लागणार आहेत थोड्याशा. तर आपण जाऊन वरती तोडायच्या आहेत. होळीला लावण्यासाठी आंब्याच्या फांद्या लागतात म्हणून आम्ही तोडतोय. तर चला जाऊया. मी जातोय वरतीच चढतोय मी. ये मोबाईल पकड. काका आहेत रे. चढ तू. आकडी कुठे आहे? खिशात टाक. तर अशा प्रकारे मी इथे चढलोय आणि आता आपल्याला फांद्या तोडायच्या आहेत. कुठले तोड रे? मोठ्या लागतील ना? मोठ्या आहेत. मेरा कोण घ्यायला नको काय? हा केलोट चढलेला आहे वरती, बसून तोडतोय. अरे यार इकडं पुराण कांदी न्यायला या.
बेदू ए बेदू आंधी नाही रे ये. दिसत काय? तर मित्रांनो हे बघा कर्जा खातोय करवंदा. ही बघा हिरवी आहे अजून पिकली ना. कुठे पिकली? गावात हा. गावात नाही खेड्यावर. भारी. तुमच्याकडे सुद्धा कर्जा तुमच्याकडे सुद्धा करवंदे लागली काय कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे लागली हिरवी आहे अजून पिकले नाही. लागते तिथे. तर मित्रांनो दर्शनी शेण घेतलंय बघा. सारवायला शेण घेतलंय तिथे. आरतीचं ताट दीपेशकडे आहे. शवरा आणायला ते झाड आहे. बाबुलचं झाड म्हणतात त्याला. काटे वगैरे असतात. आणि हे बघा इथे आता जागा साफ करतोय. इथे आपल्याला पूजा करून त्याला तोडायचं आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आहे होळीवरती. पहिली पूजा केली जाते झाडाची, त्याच्यानंतरच त्याला तोडलं जातं. हा बघा केवढा उंच आहे बघा शेवरा. तिथनं की तिथे जा नको इथे काय रांगोळी नीट काढली कशी याने चिपकते ना ती. सारवून झालंय. रांगोली पण काढले आणि आता दिवा पेटवलाय. आता पूजा होते झाडाची. वागदाच्या खऱ्या बैरीच्या खऱ्या पूर्वी मालका पाठी खऱ्या मावल्याई. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी तुझा 9 दिवस होलीचा कार्यक्रम आम्ही थाटामाटा साजरा करणार आहोत. तर दरवर्षीप्रमाणे जशी 9 दिवस आमच्यावर तू नजर ठेवतेस तशी ह्या वर्षी पण 9 दिवस रात्रीचं पॉर हिंडतील फिरतील, त्यांना कुठल्याच प्रकारची दुखापत झाली नाही पाहिजे. जशी आम्हाला तू इथपर्यंत साथ दिलीस तशी ह्या वर्षी पण 9 दिवस तुझा कार्यक्रम एकदम जल्लोषात साजरा होऊ दे. आणि ह्या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंत होली येपर्यंत सर्व पोरांना सुखात सांभाळा ठेव ग बाय माझे मावले.
तर आता आम्ही शेवरा खांद्यावर घेतलेला आहे आणि निघालेला आहे होळी. हे निघालेली चला तुडू शेड्याव. आता शेवरा उभा झाला आपला, हा बघा. आणि इकडे भारे टाकलेत. संध्याकाळी आपल्याला होळीला इथे जेव्हा आपण संध्याकाळी येणार तेव्हा इथे लावायचे होळीला भारे, त्यासाठी इकडे जमा करून ठेवलेत. स्वरा कसं वाटते तुला आज होळीबद्दल? मस्त खुश आहे स्वरा, होळीवर खेळायला येणार आहे. आता आपण डायरेक्ट आता संध्याकाळी भेटूया. संध्याकाळी होळीवर आल्याच्या नंतर. तर मित्रांनो, मी आता होळीवरती आलो आहे आणि सर्वजण खेळतायत इकडे पकडापकडी. तीर्थ तू नाही खेळत का? हे बघा सर्व खेळतायत पकडापकडी. आज आम्ही लाईट लावली नाही, इथे क्रिकेटचं मैदान करायचं पोरांनी ठरवलंय. कदाचित ते उद्या करतील, उद्या रविवार आहे आणि उद्या करतील पोरं. सर्व खेळतायत, काय दिसत नाही. बॅटरी तुम्हाला दिसत असतील बघा. हे बघा फक्त बॅटरी दिसतात कारण पूर्ण काळोख आहे इकडे. आणि आपली ही बाजूला इकडे होळी सजवली आहे बघा वरती. आणि सर्व खेळतात पकडापकडी. तर चला आपण पण जाऊया खेळायला. बघा सर्व खेळतात. तर मित्रांनो, आता आम्ही होळी पेटवलेली आहे, तुम्ही पाहू शकता इकडे. हे बघा, हे बघा होळी पेटवलेली आहे. पहिली होळी आज आहे आणि ती आता पेटवलेली आहे आम्ही. हे इकडून लावायला सांग. अरे या साईडला लाव गवत. आज कुणी फाकच नाही घातला ना जास्त. चिताल के टेम टेम कलर कलर आमची वर्धा शिमगात केला रे. तर होळीला सुरुवात झाली. अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपला होता. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.